एकीकडे मान्सून पूर्व पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण झालेली आहे, तर दुसरीकडे नालेसफाईवरती प्रश्न निर्माण झालेत। मुंबईत महत्त्वाची नदी मानल्या जाणाऱ्या मिठी नदीची अजून सुद्धा सफाई झाली नाहीये। त्यासोबतच धारावी, बांद्रा कुर्ला, लिंक रोडवर सुद्धा हीच स्थिती आहे। त्यामुळे यावर्षी सुद्धा मुंबईची तुंबई होण्याची शक्यता आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। पाहूयात। मुंबईतील नालेसफाई कागदांवरती आकडे जे दाखवते फार अचंबित करणारे, मात्र वस्तुस्थिती काहीशी वेगळी आहे। आत्ता मी धारावीत आहे आणि धारावीतील नाले जर आपण पाहायला गेलं तर धारावीतील नाले सफाई झाले का हा प्रश्न या ठिकाणी पडतोय। इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे की पहिला जशी नाले सफाई व्हायची तशी झालेली नाही आहे। एका दिवसात काल जो पाऊस पडला या पावसामुळे सगळा गाळ जो आहे हा वरती आलेला आहे, काहीसा गाळ वाहून या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे नेमकी नालेसफाई झाले का हा प्रश्न जो आहे हा एकंदरीत निर्माण झालेला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं महापालिकेकडनं जे आकडे देण्यात आलेले आहेत किंवा AI टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय अशा पद्धतीचंही सांगितलं गेलं, मात्र कुठच्याही प्रकारचे समाधानकारक ही नालेसफाई झालेली नाही आहे। तुम्ही नेमकं या ठिकाणी काय चित्र बघितलात? नालेसफाई झाले का? कशा पद्धतीनं या ठिकाणी नालेसफाई करण्यात आली? यहाँ पर क्या नाला सफाई हुआ है? कुछ भी नाला सफाई नहीं हुआ। खाली आए, क्रेन गाड़ी उतारे, ऊपर का कचरा निकाले लोग ने, और जो बाकी का जो कचरा था उसको नीचे दबा दिए, ताकि वो एक दिन पूरा बारिश होगा तो पूरा कचरा ऊपर आएगा और नाली के थ्रू हमारे घर में जाएगा। कल ही बारिश हो गया, कल क्या स्थिति थी? कल बारिश हुआ तो कल पूरा कचरा ऊपर आया है भाई। ये देखो, आप देख सकते हो, दिखा सकते हो, थोड़ा कचरा ऊपर आया। अभी 2 दिन खाली बारिश होगा तो पूरा कचरा ऊपर आएगा। पूरा पानी, गटर का पानी पूरा बाहर निकलेगा और सबके घर में जाएगा। फिर बच्चे बीमार पड़ेंगे, छोटे छोटे बच्चे हैं, पूरी गंदगी घर में। ये बारिश में ये पानी बाहर आ सकता है? 100% आता है। आ सकता नहीं, आता है। 2 दिन बारिश होगी पूरे गली में पानी भर जाएगा। केबिन शॉर्ट होता है, शॉर्ट सर्किट होता है, बहुत कुछ होता है। बहुत समस्या है इधर गटर को लेके, लेकिन कभी आज तक का कोई सुनाई हमारी नहीं हुई है। ही महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईची वस्तुस्थिती आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर या नालेसफाईमध्ये जी नाल्यातला गाळ काढलाय तो आतमध्येच ठेवण्यात आलेला आहे। म्हणजे समजा आज जोरदार पाऊस आला तर हा काढलेला गाळ पुन्हा या नाल्यामध्ये येईल आणि परिस्थिती जैसे थेच राहील अशाच पद्धतीची आहे। त्यामुळे कंत्राटदारांकडनं नेमकी ही नालेसफाई झाले का हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे इथल्या रहिवाशांचं असं म्हणणं आहे की जर 2-3 दिवस सलग पाऊस आला तर आमच्या घरांमध्ये पाणी घुसेल। आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं महानगरपालिकेकडनं ज्या नालेसफाईचे दावे केले जात होते ते कागदावरती एक आहेत आणि वस्तुस्थितीत एक आहेत हे स्पष्टपणे दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।